मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारद हद्दीत दिनांक 7/6/2026 म्हणजे काल सायंकाळी रात्री 19:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की एका कारचा अपघात होऊन ती कार विहिरीमध्ये पडलेली आहे पद्मावती शिवारात. आम्ही तात्काळ घटनास्थळी गेला असता सदर कारमधील लोकांनी 2 इसमांना तात्काळ बाहेर काढले होते. त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती. सदर घटनेची माहिती मिळाली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावती शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोडपासून 15 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली. सदर घटनास्थळी लोकांनी 2 इसमाला काढलेला आहे. आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती. तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले. पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही. रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठण येथून रेस्क्यू टीमला बोलून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये पारद वालसंगवी रोडवरती रात्री एका दुर्दैवी घटना घडली. मोटरसायकल आणि क्रेटा गाडी 4 व्हीलरचा एक ॲक्सिडेंट झाला आणि ड्रायव्हरच्या अनभावानं रोडच्या लगत असलेली जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये ही गाडी चालली गेली. खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी या विहिरी संदर्भात वारंवार वृत्तमाहितीमध्ये बातम्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. तर त्यावर कुठल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही. आणि खरं तर आता रात्री एक दुर्दैवी घटना झाली. त्यात धावड्याची प्रसिद्ध व्यापारी जिया सेठ यांची फॅमिली होती. त्याच्यामध्ये त्यांची आई आणि पत्नी यांचा रात्री दुर्दैवी असा मृत्यू झाला. आणि रात्री जवळपास 7-7:30ला ही घटना घडल्यानंतर तर रात्रीपासून तर आतापर्यंत जवळपास एक 8:30 वाजेपर्यंत म्हणजे 12 ते 14 तास एकदम अति प्रयत्न झाले होते. त्या प्रयत्नातून आता सकाळी स्कुबावाले बोलून त्यांच्या माध्यमातून सकाळी ही गाडीवर काढण्यात आली. खरं तर प्रशासनाने याच्यावर कुठेतरी दखल घेतली पाहिजेत. वारंवार घटना ह्या जालना जिल्ह्यामध्ये आपण याच्या अगोदर टेंभुर्णीमध्ये बघितली, याच्या अगोदर आपण तुपेवाडीमध्ये बघितली आणि याचं काल उदाहरण म्हणजे आमच्या भोकरदन तालुक्यात वालसंगीमध्ये रात्री घटना घडली. अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनानं वारंवार कोणी प्रत्येकाच्या माध्यमातून निवेदन देत असतं त्याची दखल घेतली पाहिजे. जर दखल घेतली असती तर रात्री 2 निष्पाप जीव गेले हे खरं तर वाचले असते. आणि शासनानं तात्काळ या ज्या 2 जण मयत झालेले महिला आणि बाकीचे गंभीर मी रवी लोखंडे पारद. काल रात्रीच्या सुमारास जवळपास 8 वाजेच्या सुमारास पारद वालसंगी रोड दरम्यान पद्मावती या ठिकाणी अत्यंत म्हणजे विदारक अशी घटना घडलेली आहे. एक क्रेटा कंपनीची कार ज्यामध्ये चालकाची आई आणि आजी असे 3 जणं कारसह एका रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये पडलेले आहे आणि त्यामध्ये सदर चालकाची आजी आणि आई या दोघींचा मृत्यू झालेला आहे. ते काल संध्याकाळी सांगी अवघडा इथून एका अंत्यविधीचा कार्यक्रम संपवून धावडा या त्यांच्या गावी जात असताना हा प्रकार घडलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगायचा मुद्दा हा आहे की प्रशासनाने आतापर्यंत ज्या गंभीर घटना या रस्त्यालगतच्या विहिरीच्या संदर्भात झालेल्या आहेत की रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये वाहनं जाऊन पडणे, तर ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कुठंतरी प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे, त्यांना उंच अशा कठडे बांधले गेले पाहिजे. परंतु प्रशासन इकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे या विदारक घटना वारंवार घडत आहेत. आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचं सुद्धा अशा ठिकाणी कर्तव्य लागतं की प्रकर्षाने बघायला मिळतं घटना घडल्याच्या नंतर 2-2, 2.5 तास आरोग्य विभाग त्या ठिकाणी येत नाही आणि परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर माझी प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की कृपया या रस्त्यालगतच्या विहिरींचा जो मुद्दा आहे हा तात्काळ निकाली काढावा, जेणेकरून हे अशा प्रकारचे जीव घेणे प्रकार घडणार नाही. आणि आरोग्य विभागाने सुद्धा अशी घटना घडल्याच्या नंतर तात्काळ घटनास्थळी येणे अपेक्षित आहे ही विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो.